नमस्कार. आज आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन ही संकल्पना पाहणार आहोत. प्रकाशाचे अपवर्तन हे नेहमी पारदर्शक पदार्थांमधूनच होताना आपल्याला दिसतो. पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरंट. या ठिकाणी दोन ट्रान्सपरंट मीडियम आपण घेतलेले आहेत. एक म्हणजे हवा की ज्याला आपण एअर म्हणतो आणि दुसरी म्हणजे काचेचा बॉक्स काच, त्याला आपण ग्लास म्हणतो. आता प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय? हा प्रकाश एका माध्यमातून येतोय आणि तो दुसऱ्या माध्यमातून परत आरपार बाहेर जातो, त्यालाच आपण अपवर्तन किंवा रिफ्रॅक्शन असे म्हणतो. हा प्रकाश किरण हवेमधून या काचेवरच्या वरच्या भागावरती या ठिकाणी पडलेला आपण पाहतोय, त्यालाच आपण इन्सिडेंट रे म्हणजे आपाती किरण म्हणतो. आता हा आपाती किरण काचेच्या ज्या भागावरती पडलेला आहे तिथून आपण ही डॉट डॉट ची अशी एक स्तंभिका काढलेली आहे. काचेला 90 डिग्रीच्या अंशामध्ये ही जी स्तंभिका काढलेली आहे की ज्याला आपण इंग्रजीमध्ये नॉर्मल लाईन म्हणतो. आता हा इन्सिडेंट रे हवेतून काचेमध्ये जात असताना तो ह्या नॉर्मल लाईन म्हणजे स्तंभिकेच्या दिशेने आपल्याला झुकताना किंवा बेंड होताना आपल्याला दिसतो. आता परत हाच प्रकाश किरण काचेच्या खालच्या भागातून परत हवेमध्ये प्रवेश करत असताना तो मात्र या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला झुकलेला आहे. याच्यावरून आपल्याला काय समजतं? ज्यावेळी एखादा प्रकाश किरण विरळ माध्यमातून घन माध्यमामध्ये म्हणजे रेरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये प्रवेश करत असताना तो या नॉर्मल लाईन म्हणजे स्तंभिकेच्या दिशेने आपल्याला बेंड होताना दिसतो, झुकताना दिसतो. या उलट हाच प्रकाश किरण ज्यावेळेस घन माध्यमातून विरळ माध्यमामध्ये म्हणजे काचेमधून हवेमध्ये प्रवेश करताना तो या नॉर्मल लाईन म्हणजे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूने झुकताना आपल्याला दिसतो किंवा बेंड होताना आपल्याला दिसतो. आता हा जो इन्सिडेंट रे आहे म्हणजे आपाती कोन आहे तो नॉर्मल लाईन म्हणजेच स्तंभिका याच्याबरोबर जो कोन करतो किंवा जो अँगल बनवतो त्याला आपण म्हणतो अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि ज्यावेळी तो त्याच्या विरुद्ध बाजूला प्रकाश किरण आपल्याला निघताना दिसतो त्यालाच आपण अपवर्तन म्हणतात. त्या ठिकाणी तो नॉर्मल लाईन म्हणजे स्तंभिका याबरोबर जो कोन करतो त्याला म्हणायचं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तित कोन. आता हा इन्सिडेंट रे किंवा आपाती किरण ज्यावेळेस रिफ्रॅक्टेड होतो म्हणजे अपवर्तित होतो, हे होत असताना त्याचं अंशतः किंवा थोड्या प्रमाणात रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तनसुद्धा होताना आपल्याला दिसतं. या ठिकाणी हा इन्सिडेंट रे आहे आणि याचं पार्शल रिफ्लेक्शन हे ह्या स्तंभिकेच्या वरच्या बाजूला म्हणजे याच्या विरुद्ध बाजूला झालेलं आपल्याला दिसतं. पण ते कसं आहे? पार्शल म्हणजे अंशतः. अशा पद्धतीने रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि
रिफ्लेक्शन ऑफ लाईट या दोन संकल्पना आपण या ठिकाणी समजून घेतलेल्या आहेत. थँक्यू सो मच.